आणि आज 1 मे आहे, अर्थात आपण सर्वजण महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस साजरा करतोय। महाराष्ट्र दिनाच्या एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा। 3 दृश्य आपण पाहतोय, मुंबईतनं, पुण्यातनं आणि नागपूरमधनं। मुंबईमध्ये राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तर दुसरीकडे पुण्यामधनं पालकमंत्री अजित पवार हे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, तर नागपूरमधनं देवेंद्र फडणवीस। 1 मेला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदनाचा सोहळा पार पडतो। राज्यपाल रमेश बैस मुंबईतनं मानवंदनेचा स्वीकार करतात। जतन करू आणि मुक्त निपक्षपातीपणे व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश। आपले प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, महाराष्ट्र दिनाचा सोहळा आज साजरा होतोय, पण त्याच वेळेला राज्यात निवडणुका सुद्धा पार पडतात। या दोन्हीची सांगड आजच्या कार्यक्रमात कशी पाहायला मिळते? त्याला पाहतोय आपण, महाराष्ट्र दिन आहे, महाराष्ट्र राज्याचा 65वा स्थापना दिवस आहे आणि शिवाजी पार्कवरती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कार्यक्रम पार पडताना पाहायला मिळतोय। आता जे आहे ते राज्यपाल आहे त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात। खरं तर दरवर्षीप्रमाणे पाहतो आपण त्या ठिकाणी दोन्हीही उपमुख्यमंत्री जे आहेत ते उपस्थित असतात, मात्र कुठेतरी निवडणुका सुरू आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये जे आहे कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तर अजित पवार हे पुण्यामध्ये उपस्थित असलेला पाहायला मिळतात। मुख्यमंत्री शिवाजी पार्कवर आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतात। आताच राष्ट्रगीत संपन्न राष्ट्रगीत झालेलं आहे आणि आता परेडला सुरुवात झालेली आहे। राज्यपाल ही सलामी जी आहे ते स्वीकारतील आणि त्यानंतर राज्यपाल महाराष्ट्र राज्याला जे आहे ते उद्देशून आपलं अभिभाषण करणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे की अभिभाषण करत असताना राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये कुठले नेमके मुद्दे असतात, कुठल्या मुद्द्यांवरती जे आहे ते महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर लोकसभा निवडणूक जे आहे त्याची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यामधला महाराष्ट्र दिन जो आहे तो एक आगळा वेगळा आहे। त्यामुळे राज्यपालांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानदा, शिवाजी पार्कात रंगणाऱ्या सोहळ्यासाठी राज्यपालांसोबत आणखी कुणाकुणाची उपस्थिती आहे? ज्ञानदा, आपण पाहिलेलं आहे की राज्यपाल रमेश बैस उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते उपस्थित आहेत, राज्याचे मुख्य सचिव आहेत, त्याचप्रमाणे प्रोटोकॉल अधिकारी आहेत, पोलीस महासंचालक, पोलीस जे आहे आयुक्त या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या ठिकाणी पालकमंत्री आणि इतर मंत्री सुद्धा उपस्थित असतात, मात्र सध्या राज्यामध्ये लोकसभेची रणधुमाळी आहे त्यामुळे प्रत्येक मंत्री असतील किंवा पालकमंत्री असतील ते आपल्याला जे आहे ते मतदारसंघांमध्ये उपस्थित असलेले पाहायला मिळतात। मात्र या कार्यक्रमाला जे आहे ते अधिकारी आणि मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत। या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री जे आहे अल्पवार जे आहे ते अधिकारी आणि या ठिकाणी राज्यपालांच्या सोबत घेणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे की यावेळेच्या कार्यक्रमाला या ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री मुख्य पाहुणे आहेत, मात्र इतर जे काही पालकमंत्री असतील किंवा मंत्री असतील ते आपापल्या मतदारसंघात असलेले पाहायला मिळत आहेत। धन्यवाद राजू या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।